माथेरानमधील गार्बेट पॉइंट हा ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा ठरतोय। हा पॉइंट सर करण्यासाठी मुंबईवरून सूरज सिंग हा पर्यटक आला होता। 7 सप्टेंबर रोजी सूरज सिंग वय वर्ष 31 हा मुंबईवरून गार्बेट प्लेटू येथे ट्रेक करण्यासाठी आपल्या घरातून निघाला। हा जेव्हा घरामधून निघाला तेव्हा हा एकटाच होता। या युवकाने हा ट्रेक सुरू केला। त्यानंतर हा युवक घरी सुद्धा पोहोचला नाही। मात्र संध्याकाळी हा युवक घरी न घेतल्यामुळे याच्या घरच्यांनी याचा शोध घेतला, मात्र यांना तो सापडला नाही। नंतर सूरज सिंग याच्या घरच्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये लोकेशन चेक केले। युवकाचे शेवटचे लोकेशन पाली भुतिवली धरण हे आले। मात्र याच्या घरच्यांनी कर्जत तालुक्यात जेवढे ट्रेकर्स ग्रुप आहेत त्यांना माहिती देण्यात आली। मात्र हे सर्व ग्रुप गेले 6 दिवस या युवकाचा शोध घेत होते। त्यात यांना कोणत्या प्रकारे शोध लागला नाही। मात्र कर्जत तालुक्यामध्ये गेले 2 दिवस पाऊस खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे या युवकाच्या बॉडीचा दुर्गंध पसरल्यामुळे येथील लोकांना याचा दुर्गंध येऊ लागला। त्यानंतर येथील लोकांनी नेरळ पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर नेरळ पोलीस आणि इंडियन नेव्हीचे बचाव पथक या ठिकाणी आले। यानंतर या बॉडीची ओळख पटल्यानंतर हा सूरज सिंग वय वर्ष 31 असा आहे हे समजले। त्यानंतर याची त्याच्या घरच्यांना फोन केला। या युवकाची माहिती पाठवून घेतल्यानंतर या युवकाची बॉडी तेथून बाहेर काढण्यात आली। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।